जय जय माता रमाई. रमाई कन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तसेच रमाईच्या लेखी उपक्रमामध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर रमाईच्या लेखी हा उपक्रम आपण काही दिवसापासून राबवत आहे आणि खूप चांगला असा प्रतिसाद मिळत आहे. तर आपण प्रत्येक ठिकठिकाणी रमाईच्या लेखींच्या घरी जाऊन घराघरात जाऊन त्यांच्याशी गप्पा मारतो, चर्चा करतो आणि ह्याच महामानवांचे आचार विचार सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर असंच आज आम्ही हिंगोली जिल्ह्यातील एक उपासिका, आदरणीय उपासिका, त्या सध्या पुणे येथे पुणे या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि त्यांच्या घरी येऊन आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पती पत्नी दोघेही विहारात नियमितपणे येत असतात आणि विहाराला वेळ देत असतात. धम्मकार्यामध्ये ते स्वतः सक्रिय असतात, सहभाग असतो त्यांचा. तसंच त्यांच्या घरातलं वातावरण सुद्धा धम्ममय असं वातावरण आहे. त्यांनी त्यांच्या एक छोट्याशा मुलीवर सुद्धा तसेच धम्माचे संस्कार टाकलेले आहेत. तसेच जरा वेळ न लावता आपण थेट त्यांच्याशी गप्पा. जय भीम प्रियांका. जय भीम ताई. रमाई कन्या या यूट्यूब चॅनल मध्ये तुझं खूप स्वागत आहे आणि रमाईच्या लेखी या उपक्रमामध्ये सुद्धा तुझं मनपूर्वक स्वागत आहे. ताई, तुम्ही माझ्या घरी आलात आणि माझ्या मुलाखतीसाठी तुम्ही तुमचा वेळ दिलात, तर मी रमाई कन्या या यूट्यूब चॅनलचे आभार व्यक्त करते आणि आपण सुरुवात करूयात आपल्या मुलाखतीसाठी. हो हो, चालेल चालेल. प्रत्येक जण अर्थात अगदी आपापल्या पद्धतीने म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत असतं. या महामानवांना, महामातांना घरात पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांना पोहोचवणार आहात आपल्या त्यांच्या घरात? रमाई माताबद्दल बोलायचं झालं म्हणलं तर मी काय म्हणजे त्यांच्याबद्दल मी काहीतरी मत व्यक्त करणं किंवा त्यांच्याबद्दल काही बोलणं म्हणजे असं असेल की सूर्यासमोर एखादा काजवा असेल असं काहीतरी मला वाटतं. हा, पण जे माझ्यावर संस्कार झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, माता रमाईचे, त्यानंतर ज्योतिबा फुल्यांचे, शिवाजी महाराजांचे, सावित्रीबाई फुलेंचे, मी लहानपणापासूनच माझ्या घरामध्ये मला ह्या बौद्धमय वातावरणामध्ये मी वाढलेली आहे. अक्षरशः पहिली दुसरी पासून मला फक्त वंदना माहीत आहेत, बुद्ध वंदना, धम्म वंदना. माझी मम्मी म्हणजे माझी आई मला दर बुधवारी आमचं एक छोटस सोसायटी होती, एक 30 ते 40 घरांची छोटीशी सोसायटी होती आणि ती सोसायटी अशी घडली होती की नवीन सोसायटी घडवली गेली फक्त आपल्या माणसांसाठी. आणि ती सोसायटी ऍक्च्युली सांगताना दुःख होतं की ती गावाच्या बाहेर दिली होती आम्हाला. ह्यांना एक सोसायटी निर्माण करायची आहे आणि त्यासाठी नगरपालिकेची जी मी तालुका लेवलला राहत होते ना, त्यामुळे नगरपालिका होती ते आणि तिथली परमिशन घ्यायची होती की बाबा जागा कुठली द्यायची यांना सगळ्या. तर तेव्हा त्यावेळी मला वाटते 1989ची गोष्ट आहे ही. तर त्यावेळी आम्हाला जागा मिळाली होती, ती गावाच्या बाहेर मिळाली होती, म्हणजे गावामध्ये मिळाली नव्हती जागा आपल्या सोसायटीसाठी. तर पण फायदा असा झाला आमचा की आम्हाला लहानपणापासूनच धडे शिकवले गेलेत की महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलेलं आहे, बाबासाहेबांचं काय कार्य आहे, किती महत्व आहे सावित्रीमाईला, किती महत्व आहे रमामाईला आपल्या जीवनामध्ये. हे सगळं आम्हाला लहान प्रत्येकांच्या घरी एक वंदना व्हायची त्यावेळी आणि ती मला घेऊन जायची आणि तेव्हापासूनच मला ह्या थोर महान मानव जे आहेत यांचे संस्कार माझ्यावर लागलेत आणि मला आनंद होतो की मी माझ्या छोट्या मुलींना, माझी मुलगी आता सध्या 8 वर्षाची आहे आणि मी तिला जेव्हा विहारात घेऊन जाते तर तिलाही ही गोडी लागत आहे आता. आणि मला असं वाटतं की मी एक छोटासा प्रयत्न करत आहे की आता मी शिकले, माझे हजबंड पण, त्यांना पण बौद्धमय वातावरणात वाढलेले आहेत, तर आमच्या दोघांचं मिळून आता आम्ही तिला असा प्रयत्न करतोय की भावी पिढी आपली जी आहे त्यांनाही हे समजणं. आताची जी पिढी आहे ती मोबाईलची आहे, स्मार्टफोन आहेत आपल्याकडे, सगळं स्मार्ट होत चाललेलं आहे. तर या सगळ्या वातावरणामध्ये त्या मुलांना आपल्या महामानवांनी काय केलेलं आहे, शिवाजी महाराजांचा काय इतिहास होता, सावित्रीबाईंचं काय कार्य होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, माता रमाईचं किती त्याग होता, ते आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी किती झटलेत, किती खस्ता खाल्लाय, हे सगळं त्यांना माहीत असणं आणि माहीत असून पुढे यामध्ये अजून त्यांचं कार्य कसं पसरता येईल, आपल्याला कसं सगळ्यांना सांगता येईल, हा एक छोटासा प्रयत्न मी आणि माझे पती करत असतो की जेणेकरून पुढची भावी पिढी
त्यांनाही समजावं की बाबा की काय करून ठेवले त्यांनी आपल्यासाठी. आणि माता रमाई बद्दल बोलायचं म्हणलं तर असं म्हणेल मी की खरंच तिचे उपकार इतके आहेत. आज त्या होत्या म्हणून आज आपण सगळ्या जणी, इव्हन मी आता जी बोलतीये ती ही तिचीच कृपा आहे आपल्यावर की ती होती, बाबासाहेब होते, माता रमाई होत्या म्हणून आज आम्ही इतक्या छान बंगल्यात राहतो, आम्हाला स्वादिष्ट जेवण मिळतं, आम्हाला जे पाहिजे ते कपडा अंगात घालायला मिळतो आपल्याला. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपले अन्नदाते आहेत ते, त्यांच्याशिवाय आपण काहीच नाही येत, आपण त्यांच्याशिवाय आपण काहीच नाही, आपल्याला शून्य किंमत आहे. आणि त्यांचे हे ऋण कधीच फिटणार नाहीयेत, पिढीहून पिढी फिटणार नाहीत. त्यांनी जे पूर्ण देशावरच त्यांचे पूर्ण देशावरच आहेत. असं नाही की पर्टिक्युलर त्यांनी एखाद्या जातीसाठी किंवा पर्टिक्युलर एखाद्या समूहासाठी समाजासाठी कार्य केलेलं आहे. पूर्ण देशासाठी त्यांनी हिंदू कोड बिल लिहिलं, महिलांसाठी कायद्यामध्ये महिलांसाठी विशेष अधिकार लिहून ठेवले, त्यांचे हक्क लिहून ठेवलेले आहेत. इव्हन पगारी रजा आणि महिलांसाठी नाही पुरुषांसाठी जे पण कार्य करतात त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना बोनस वगैरे मिळतात, ह्यांसाठी त्यांनी खूप कार्य केले. दिवाळीचा बोनस, 12 तासाच्या 8 तास कामाचे केलेले आहेत. महिलांना प्रस्तुती काळामध्ये रजा. म्हणजे आपल्याला हे तर माहितच आहे की खूप दुःख त्या जोडप्याने सोसलेले आहे. म्हणजे मृत्यू काही आनंदाचे आणि काही म्हणजे थोडस मी आनंदावर पण थोडासा प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करते. एक वेळेस बाबासाहेब आंबेडकर हे भारतात आले होते. ते विदेशात शिकण्यासाठी होते आणि ते भारतात परत आले आणि दोघे जण बसले होते, रमाई आणि बाबासाहेब. तर बाबासाहेबांनी त्यांना आपला म्हणजे जे पण पगार होता तो दिला. तर त्या म्हणतात ह्या पैशाचं मी काय करू, ह्या पैशाचं मी काय करणार. तर मग जा म्हणतात संसारासाठी जे लागते किती हे करावं लागतं, भाजी आणावं लागते, हे करावं लागते, ते सांगत होतं त्यांचं. मग बाबासाहेब म्हणले ठीक आहे, म्हणले जाऊन आणतो, म्हणले मी पण करतो, म्हणले तुझ्यासोबत मी पण संसार. आणि चिडवण्यासाठी म्हणून बाबासाहेब गेले आणि प्रत्येक म्हणजे खूप सारी भाजी त्यांनी विकत आणली. म्हणजे 10 जोड्या आणल्या, मेथीची भाजी 10 किंवा अशा प्रत्येक त्या काळात ज्या मिळत होत्या भाज्या त्या घेऊन आले आणि रमाईच्या पुढे टाकल्या आणि म्हणले हे घे, हे बघ मी भाजी आणली तुझ्यासाठी. आणि मग माता रमाईला असं झालं की अरे बापरे, मी कुठून यांना सांगितलं आणि का हात घातला मी एवढ्या विद्वान माणसाशी की असं करायला पाहिजे वगैरे. तेव्हापासून त्या म्हणल्या नको नको, म्हणल्या मी संसार सगळा सांभाळते आणि तुम्ही फक्त शिक्षण घ्या आणि जे पण आपले रंजलेत गांजलेत त्यांचा उद्धार करा. आणि खरंच ग्रेट होते ते सगळे. त्यावेळी त्यांनी जे कार्य करून ठेवले ते आतापर्यंत आपल्याला उपभोगायला मिळतात. म्हणजे आपल्या प्रत्येक स्वातंत्र्याने आपल्याला जे जे स्वातंत्र्य मिळाले, आपण ज्या ज्या विषयी सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतो त्या प्रत्येक गोष्टीवर अगदी बाबासाहेब आणि माता रमाई अगदीच आपण जीवनात आयुष्यात अगदी चूलमूल बघतोच. त्यात काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाहीये किंवा काय त्याच्यात असं चुकीचंही नाहीये, कमीपणा नाही. अगदीच बरोबर आहे. पण आपणही काहीतरी देणं लागतो. बरोबर, अगदी बरोबर. तर ह्यासाठी काय सांगू आपण त्यांना? मला असं वाटतं की भावी म्हणण्यापेक्षा आत्ताची जे आहेत तरुण पिढी ज्याला म्हणतो आपण, तर त्यांनी सातत्याने मला असं वाटतं की जवळपासच्या विहारात जावं. बरोबर. महामानवांच्या फक्त 14 एप्रिल 6 डिसेंबर आणि बौद्ध पौर्णिमा असेल तरच आपल्याला विहार आठवतो, तिथले माणसं आठवतात. तर असं नको करायला. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा त्यांच्यामुळे आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर ही जाण ठेवून त्यांनी विहारात जायला पाहिजे आणि त्यांचे जे कार्य केले आहे त्यांना उजाळा देणं गरजेचं आहे. आपल्या छोट्या मुलं असतील, मोठे मुलं असतील, कॉलेजला जाणारे असतील, ते मॅटर नाही करत. पण आपल्या मुलांना ही आपण जसं काहीतरी ठेवून जातो ना, संपत्तीतला छोटंसं काहीतरी घर ठेवून जातो, काहीतरी एफडी करून ठेवतो. तर मला असं वाटते की आपण ची जी शिदोरी आहे
जी आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेली आहे, तर ती शिदोरी आपण आपल्या भावी पिढीला द्यायला हवी. आणि ती जी म्हणजे जसं FD करून ठेवतो ना, तसं काही विचार, काही असे आपले स्वतःचे कार्य, की जेणेकरून मोठं झाल्यानंतर त्यांनाही आठवलं पाहिजे की अरे माझी माझी आई तेव्हा असं करत होती, तेव्हा जयंतीच्या वेळेस असं झालं होतं, तिनं असं भाषण केलं होतं, तिनं हे गाणं गायलं होतं, ती हे विचार मला सांगायची, मला सावित्रीबद्दल सांगायची, माझ्यावर हे संस्कार करायची. तर मला असं वाटतं ही एक मेमरी आपण आपल्या छोट्या मुलांना म्हणा किंवा मोठ्या मुलांना म्हणा, आपल्या ज्या भावी पिढी आहे, भावी येणारी जी पिढी आहे त्यांच्यासाठी देणं फार गरजेचं वाटतं मला. अगदीच बरोबर. आणि तसंच महिलांनी विहारात पण येणं, म्हणजे जेवढा एखाद्या ग्रुपवर जसे आपण सक्रिय असतो तसं विहारात सातत्याने येणं वेळ देत राहावा. आणि म्हणजे कसं विचारांची देवाणघेवाण वगैरे होते. आणि मग त्या विचारातून आपण प्रत्येक 100 महिला जर विहारात आल्या किंवा 50 महिला विहारात आल्या, 50 महिलांचे विचारांची देवाणघेवाण झाली, प्रत्येक महिला आपापल्या घरी जाऊन आपापल्या लेकरांना जेव्हा ह्या गोष्टींची माहिती देत असते, त्यावेळेस त्यांची जी लेकरं असतात त्यांच्या मित्रमंडळींना या गोष्टींचा अशा पद्धतीनं धर्माचा, कार्याचा किंवा ह्या चांगल्या महामानवांच्या संस्काराचा, आचार विचाराचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या महिलांनी म्हणजे प्रत्येकाचं करायचं. आपण महिला काय म्हणतात, मी कुठं जाणार, मी काय करणार, माझं कुठं शिक्षण आहे, काही नाही, काही गरज नाही. चांगलं काम करण्यासाठी शिक्षण लागतच नाही. शिक्षणाचं काय, त्यावेळेस शिक्षण नव्हतं आणि आताच आहे, पण अजून सोपं करून ठेवले आपल्याला, अजून सोपं करून ठेवले. आपल्याला नाही तेवढे स्ट्रगल करावं लागणार जेवढे त्या काळी सावित्रीमाईंना करावे लागले. सावित्रीमाईंच्या बद्दल काय सांगता येईल? आज 11 एप्रिल ज्योतिबा फुलेंचा जन्मदिवस. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. आज भारतामधील स्त्रियांना एक म्हणजे प्रत्येक पातळीवर आज स्त्रिया आहेत, प्रत्येक एक काम करू शकतात. ॲडव्होकेट म्हणा किंवा एरो पायलट म्हणा, सायंटिस्ट म्हणा, हे ज्या झालेल्या आहेत, होत आहेत आणि होणार आहेत, ह्या सर्व महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांच्या कार्यामुळे आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्यांनी पाहिलं की कशी एक क्वीन राज्य करतीये एका देशावर, त्यावरून त्यांना असं वाटलं की आपल्याही देशामधल्या स्त्रियांनी शिकलं पाहिजे, त्यांनी पुढे गेलं पाहिजे. तर समाजापासून सुरुवात करण्यापेक्षा त्यांनी घरातून सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या पत्नीला शिकवण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर सावित्रीमाई ही त्यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून एकदम त्यांच्या कार्यास त्यांनीही तेवढा पाठिंबा दिला. आणि अक्षरशः शेणाने माखलेलं लुगडं होतं त्यांचं आणि त्या बदलून जायच्या आणि मुलींना शिकवत, काही गरज नव्हती त्यांना. फार श्रीमंत होते ते दोघ जणही, त्यांना काहीच गरज नव्हती. समाजामध्ये तर स्थान होतं, पण त्यांना समाजात स्थान होतं, परंतु त्यांना असं गोरगरिबांचं दुःख पाहवत नव्हतं. आणि त्याच्यामुळे अस्पृश्याचा भेदभाव असल्यामुळे त्यांना ते भेदभाव मान्य नव्हता सावित्रीबाईंना आणि ज्योतिबा फुलेंना. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणजे ते दुश्मनी त्यांनी ठरवली, पण त्यांनी तशी दुश्मनी घेतली नाही त्यांच्या माणसांशी, पण त्यांनी त्यांना बाहेर काढलं, दोघांना पण. त्यांनी हे कार्य. आणि जसं आता तू सांगितलं की इतर देशामध्ये, बाहेरच्या देशामध्ये, इंग्लंड सारख्या देशामध्ये जर एक स्त्री कारभार चालवत असेल तर आपल्या भारतात का नाहीये? पण मला असं वाटतं की जावं तिथे, काहीतरी समाजाचे जे संघटन होऊन काहीतरी करायला हवं. कारण ते जर नसला असता तर मला असं वाटतं आज कुणीच नसला असतं, कुणीच नसला असतं. यासाठी म्हणते कारण जेव्हा एक घरातली स्त्री जेव्हा शिकते ना, तेव्हा ती आणि शिक्षणाचा पायाच तिथं ह्या पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये हे केला होता महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्री मातांनी. आणि खरोखर त्यावेळेस हे विसरता कामा नये त्यांचे कार्य. बरोबर. आणि म्हणूनच त्यांच्या उपकाराची फेड म्हणून आपण म्हणजे सर्वच महिलांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे गांभीर्यानं. मला शिक्षण नाही म्हणून शांत बसणं, किंवा मला काय बोलता येत नाही म्हणून शांत बसणं,
किंवा मला काय करता येत नाही म्हणून शांत बसणं, हे सगळे सांगण्याची कारणं आहेत. करायचंच म्हटलं तर एक स्त्री खूप काही करू शकते, हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि तूही सांगू शकते एक स्त्री काय करू शकते. आता स्त्रियांची उदाहरणं आपण बोलतोय, स्त्रियांवरूनच बोलतोय, ह्या महामाता आहेत सगळ्या. म्हणून ह्या स्त्रियांना असं की त्यांनी बोललं पाहिजे समाजात समोर, त्यांचं आपण ऋणी आहोत. मग त्यांच्यासाठी आपल्याला बरंच काही केलं पाहिजे, थोडं नाही थोडं. आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल काय सांगशील? राजमाता जिजाऊबद्दल मी हे सांगेल की त्या म्हणजे त्यांनी जो योद्धा तयार केला, त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य होतं, स्वतःमध्ये त्यांच्या एवढं सामर्थ्य होतं की त्यांनी एवढा ग्रेटेस्ट, ज्याला वॉरियर म्हणतो आपण, शिवाजी महाराज, तर त्यांना शिकवलं की कसे धडे दिलेत त्यांना, राजनीती कशी असती, कसं करायचं असतं, आणि त्याचे धडे त्यांनी लहानपणापासून त्यांना दिले. आणि एक आई किती सामर्थ्यशाली असू शकते. आपण वडील तर सगळंच करतात ना, वडील हे आणून देतात, वडील आडनाव देतात, वडील संपत्ती जमा करून देतात, पण एक आई जी असती, ते मला असं वाटते की एक लहानपणापासून ते जे एक माणूस घडतं, त्यावर ते संस्कार करणारी ही आईच असते. आणि राजमाता जिजाऊ बद्दल म्हणायचं झालं तर ती एक आयडियल आई म्हणून म्हणू शकतो आपण त्यांना, की त्यांनी किती सुंदर त्यांच्या मुलाला शिक्षण दिलं, सगळे धडे गिरवले त्यांच्याकडून आणि संस्कार किती छान केले. आणि त्यामुळे खरंच राजमाता जिजाऊ ह्या ग्रेटच होत्या. स्त्रियांचा आदर करणं शिकावं म्हटलं तर शिवाजी महाराजांच्याकडून, छत्रपती शिवाजी